नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 3 जानेवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, कुर्ग पर्सन ऑफ द इयर 2025 म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच BK थेल्मा. ओके, तर BK थेल्मा यांची कुर्ग पर्सन ऑफ द इयर 2025 म्हणून निवड करण्यात आलेली आहे. ओके, तर बघा, कुर्ग पर्सन ऑफ द इयर 2025साठी प्रोफेसर बुटियांडा के थेल्मा यांची निवड करण्यात आली आहे आणि ते कोडागू समुदायाच्या म्हणजेच कुर्ग समुदायाच्या पहिल्या अनुवांशिक अभ्यासाचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या या योगदानामुळे 2025साठी कुर्ग पर्सन ऑफ द इयर म्हणून त्यांना सन्मानित केले आहे. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच 2 जानेवारी. दरवर्षी आपण 2 जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस साजरा करतो. ओके, महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. पोलीस स्थापना दिवस तुम्हाला पोलीस परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर आणि इतर परीक्षांमध्येही हा दिवस महत्त्वाचा आहे. ओके, चला पुढचा बघा विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस दरवर्षी आपण 2 जानेवारी रोजी साजरा करतो आणि 1961मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या दिवशी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला होता आणि तेव्हापासून 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस वर्धापन म्हणजे स्थापना दिवस म्हणून दरवर्षी आपण साजरा करतो. ओके, तर लक्षात ठेवा माहिती. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा. नुकतीच DRDOने 120 किलोमीटर स्ट्राईक रेंज पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यामध्ये घेतली आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच ओडिसा. तर ओडिसा या राज्यामध्ये नुकतीच DRDOने जे पिनाका एअर स्ट्राईक आहे 120 किलोमीटर रेंजचं, ओके, तर या रॉकेटची एक यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली आहे. ओके, तर ओडिसा राज्यामध्ये ही चाचणी घेण्यात आली आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 बघा. शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे कोण तयार करणार आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी म्हणजेच अदानी ग्रुप. ओके, तर अदानी ग्रुप जे आहे म्हणजेच अदानी समूह हे नुकतेच शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार करणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न बघा, शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपमार्फत तयार केले जाणार आहे. ओके, आणि त्याचे उद्घाटन हे नुकतेच गौतम अदानी यांच्या हस्ते बारामती म्हणजेच पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये करण्यात आले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि हे जे केंद्र आहे ते विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या अंतर्गत उभारण्यात आले आहे. ओके, लक्षात ठेवा माहिती. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा. प्रश्न क्रमांक 5 आहे. ध्रुव एनर्जी सिव्हिल व्हेरियंट हेलिकॉप्टरच्या पहिल्या उड्डाणाला पहिल्या उड्डाणाला बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच राममोहन नायडू. ओके, तर बघा, राममोहन नायडू हे नुकतेच ध्रुव एनर्जी सिव्हिल व्हेरियंट हेलिकॉप्टरचे जे उड्डाण आहे त्याला नुकतेच त्यांनी मान्यता दिली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. नुकतेच 15 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान होणाऱ्या AI इम्पॅक्ट समिटचे आयोजन कोणता देश करणार आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच भारत. ओके, तर भारत देश 15 ते 20 फेब्रुवारी जे होणार आहेत 2026मध्ये AI इम्पॅक्ट समिटचे आयोजन करणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, नुकतेच 15 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान होणाऱ्या AI इम्पॅक्ट समिटचे आयोजन भारत देश करणार आहे आणि आपला भारत जो आहे तो नवी दिल्ली या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान यांच्या अंतर्गत हे समिट होणार आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. बघा, स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफीसाठी वन टाईम जीन थेरपी ATVI SMA देणारा
जगातील पहिला देश कोणता आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच संयुक्त अरब अमिराती. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा जागतिक पातळीवर ITVISMA म्हणजेच एका वेळची म्हणजेच वन टाईम थेरपी जी स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफीसाठी वापरली जाते ती पहिल्यांदाच लागू करण्याचा मान अबुधाबी म्हणजेच UAE म्हणजेच संयुक्त अरब अमिराती या देशाने मिळवलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा, बघा या थेरपीचे प्रशासन शेख खलिफा मेडिकल सिटी अबुधाबी येथे करण्यात आली आहे आणि त्यामुळे अबुधाबी हा जागतिक पातळीवर म्हणजेच संयुक्त अरब अमिराती हा जागतिक पातळीवर उपचार सर्वप्रथम वापरणारा पहिलाच देश ठरलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. डिसेंबर 2025मध्ये 40 वर्षांच्या सेवेनंतर भारतीय नौदलाने कोणती पाणबुडी निवृत्त केली आहे? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच INS सिंधुघोष. ओके, तर बघा INS सिंधुघोष ही डिसेंबर 2025मध्ये 40 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त करण्यात आलेली पाणबुडी आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तर INS सिंधुघोष ही नुकतीच नौदलाची पाणबुडी निवृत्त करण्यात आलेली आहे. ओके, प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच डेन्मार्क. डेन्मार्क हा देश पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा जगातील पहिला देश बनलेला आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10 बघूयात. आजचा शेवटचा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न. भारत आणि कोणत्या देशामध्ये संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लोन 2 आयोजित केला जाईल? तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी म्हणजेच UAE म्हणजेच संयुक्त अरब अमिराती आणि भारत या दोन देशांमध्ये डेझर्ट सायक्लोन 2 हा संयुक्त अभ्यास आयोजित केला जाईल. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.